हरि ओम. चिंतन प्रवचन क्रमांक 81. जीवन भाग 4. आयुष्याच्या अतीत जीवन आहे आणि जीवनाच्या अतीत मुक्ती आहे. याचा विशेष असा आहे की आयुष्याच्या अतीत एकदा होऊन जीवनात प्रवेश होत नाही, तसेच जीवनाच्या अतीत एकदा होऊन मुक्ती मिळत नाही. तसे असते तर मुक्ती मिळणे त्या मानाने सोपे झाले असते. उदाहरणार्थ, विद्यार्थी असताना जे काही शिक्षण घ्यायचे ते घेऊन एकदा पदव्या मिळाल्या मग आपण संसार थाटतो. आता पुन्हा विद्यार्थी व्हायचे नाही. बालपण एकदा संपले की संपले. आता वय वाढल्यावर पुन्हा बालपण मिळत नाही. एकदा मानवेतर प्राणी योनीमधून मानवी देह मिळाला की मिळाला. आता पुन्हा माघारी जाऊन मानवेतर योनी मिळत नाही. आपण देहाच्या परिघावर आयुष्य जगत असतो आणि याच वेळी देहाच्या अंतःकरणामध्ये जीवन जगत असतो. आयुष्य आणि जीवन यामध्ये जमीन आकाशा इतके अंतर आहे. त्यांच्यात भरपूर विरोध आहे. असे असूनही जर आपण या दोन विरुद्ध गोष्टी एकाच वेळी सांभाळण्याची कसरत यशस्वी केली तर आपल्याला मुक्ती प्राप्त होते. याचा अर्थ आपण आयुष्य जगताना ते जीवन प्रणाने जगावे लागते आणि जीवन जगताना ते मुक्तीप्राप्त प्रणालीप्रमाणे जगावे लागते. म्हणजे आयुष्यही मुक्तीप्राप्त प्रणालीप्रमाणे जगले जाते. मग एकूणच आयुष्य आणि जीवन असे दोन्हीही मुक्तीप्राप्त प्रणालीप्रमाणे जगले जाते. याला सायुज्य मुक्ती असे म्हटले जाते. हेच मानवी देही वास्तव जगणे आहे. आपण जेव्हा बाह्यभागी कृती, कार्य, कर्म, काम करतो तेव्हा ते सर्व देहादी इंद्रियांकडून होत असतात. पंच ज्ञानेंद्रियांकडून आपल्याला बाह्य भागाचे ज्ञान होते. त्याच्या संवेदना बुद्धीला मिळतात. बुद्धी स्मृतीच्या मदतीने त्याचे विश्लेषण करते. ते जीवात्म्याला पाठविले जाते. परंतु बहुतांशी आपण मूर्छेत जगत असल्यामुळे मधल्यामध्ये मन ते विश्लेषण ग्रहण करून त्यावर परस्पर कर्मेंद्रियांना उपभोगमय कृती करायची प्रेरणा देते. कर्मेंद्रिय त्याप्रमाणे कृती करतात. हेच ते देहाच्या परिघावर आयुष्य जगणे आहे. परंतु जर आपण सजग असलो तर बाह्य ज्ञानाचे विश्लेषण जीवात्म्याकडून ग्रहण केले जाते आणि जीवात्मा आत्मप्रेरणेप्रमाणे कर्मेंद्रियांना कृती करण्याच्या प्रेरणा देतो. कर्मेंद्रिय त्याप्रमाणे कृती करतात. हेच ते अंतःकरणामध्ये जीवन जगणे आहे. देहादी इंद्रियांप्रमाणे मन आपण निर्माण केलेले नाही. ते अतृप्त इच्छांच्या आविष्कारामधून आगंतुकपणे निर्माण झालेले आहे. यामुळे त्यांच्यावर आपले नियंत्रण नाही. तसेच त्याचा जन्मच अतृप्त इच्छांमुळे झाला आहे. यामुळे ते स्वभावतःच भोगप्रवृत्त आहे. यामुळे मन कर्मेंद्रियांना जास्तीत जास्त उपभोग घेण्यासाठी, नवीन उपभोग निर्माण होण्यासाठी प्रेरणा देते. सतत उपभोग घेत कायम संचित कसे साचले राहील यावर मनाचे अस्तित्व अवलंबून असते. परंतु जर बुद्धीचे विश्लेषण जीवात्म्याला ग्रहण झाले तर जीवात्मा आत्मप्रेरणेने संचित कसे संपेल, नवीन संचित कसे निर्माण होणार नाही, आपली प्रत्येक कृती, कार्य, कर्म, काम हे मुक्तीची यात्रा मार्गस्थ होण्यासाठी कशी उपयुक्त होईल याचा विचार करतो. याचा अर्थ आपल्याला लीलयेने बाह्य भागामधून अंतस्भागी जाता आले पाहिजे आणि याचप्रमाणे लीलया अंतस्भागामधून बाह्यभागी येता आले पाहिजे. म्हणजेच आयुष्य जगता जगता जीवनही जगता आले पाहिजे आणि जीवन जगता जगता आयुष्यही जगता आले पाहिजे. कारण बाह्यभागी आयुष्य जगून देह जीवित राहिला पाहिजे आणि याचबरोबर अंतस्भागी ध्यान साध्य झाले पाहिजे. तर आणि तैरच देह जीवित ठेवूनही विधेयी होता येईल आणि ध्यान संपन्न झाल्यावर पुन्हा सदेही होऊन देहामध्ये प्रवेश होईल. हे सर्व ऐकून कोणी असा गैरसमज करून घेऊ नये की अध्यात्म फार विचित्र आहे, समजायला जर क्लिष्ट आहे तर त्याचे आचरण तर अशक्यच आहे.
आपल्याला हे काही जमणार नाही, आपण यापासून दूर राहिलेलेच बरे. परंतु लक्षात घ्यावे की ही किमया आपण स्वतः साध्य केली आहे आणि आजही आपल्या घरी किंवा आजूबाजूला कोणी ना कोणीतरी ही किमया साध्य करत आहे, फक्त ते आपल्या लक्षात आलेले नाही. बाळ 10वीला आहे, त्याच्यासाठी खूप महत्त्वाचे वर्ष आहे हे. त्याला शिकवण्या, शाळा अशी धावपळ सांभाळत घरी भरपूर अभ्यास करावा लागत आहे. घरी आजोबा बाळकोबा, आजी सौ बाळकोबा, बाबा बाळू, आई सौ बाळी अशी घरची मंडळी बरीच आहेत. यातच भर म्हणून त्याचा मामा आणि मामी 4 दिवस राहायला आलेली आहेत. घरी अन्य मंडळींची नित्य ये जा सुरू आहे. आता अशाही वातावरणात बाळ जेवणापुरता घरच्या मंडळींबरोबर सहभागी होतो, गप्पा मारतो, हास्य विनोद करतो. परंतु जेवण झाले की बाळ लगेचच आपल्या अभ्यासिकेत जातो आणि गप्पा, हास्य, विनोद हे सर्व विसरून आपल्या अभ्यासात एकचित्त होतो. तसेच आपले आयुष्य आहे. बाळ जेवणापुरता घरच्या मंडळींबरोबर सहभागी होतो, त्याप्रमाणे केवळ देह जीवित ठेवण्यासाठी आवश्यक गोष्टींसाठी जगायचे, अनावश्यक गोष्टी टाळायच्या. यासाठी कुटुंबात, समाजात राहून देह जीवित ठेवायचा. जेवण झाले की बाळ लगेचच आपल्या अभ्यासिकेत जातो, त्याप्रमाणे दररोज योगसाधना करायची, दररोज स्वतःजवळ एकांतात बसायचे, ध्यान साध्य करायचे. उर्वरित संपूर्ण वेळ आध्यात्मिक वाचन, श्रवण, मनन, लेखन, सद्गुरू सान्निध्य यात व्यस्त राहायचे. ज्यांना या अध्यात्माच्या मार्गावर यात्रा करायची आहे, जीवनाचा कैवल्यानंद घ्यायचा आहे, मुक्ती प्राप्त करायची आहे, अशाने भौतिक उपभोग हे मानवेतर जीवांसाठी आहेत आणि ते मागील 84 लक्ष देहांमध्ये घेऊन झाले आहेत. या मानवी देही भौतिक केवळ देह जीवित राहण्यापुरतेच आहे हे ज्ञानाने जाणून आता ते सर्व टाळायचे आहे, तरच अध्यात्म शक्य आहे. बाकीच्यांनी या मार्गाकडे यायचे नाही. त्यांचे अजून भौतिक आयुष्य जगायचे शिल्लक आहे, ते त्यांनी खुशाल जगावे. परंतु अशाने एक गोष्ट लक्षात घ्यावी की प्रत्येक मानवाला कोणत्या ना कोणत्या तरी मानवी जन्मी मुक्ती प्राप्त करावीच लागते, ते अपरिहार्य आहे. यास्तव भौतिकामध्ये असे नरकामध्ये रौरव दुःख किती जन्म सहन करायचे हे ज्याने त्याने ठरवावे. अध्यात्माने येथे पुन्हा जन्म होतो, परंतु तो सायुज्य मुक्त म्हणून होतो. या योगे देह जीवित राहण्यापुरतेच मर्यादित परंतु भौतिक उपभोग घेतले जातात. याचबरोबर दुःख पूर्ण लयाला जाऊन केवळ आनंदात जगता येते. ज्याने त्याने याचा विचार करावा. आता आपल्याला मानवी देही केवळ देह जीवित ठेवण्यापुरतेच भौतिक वस्तुजगतात का वापरायचे, यापेक्षा त्यात जास्त का रमायचे नाही हे समजून घ्यायचे आहे. मानवी जगणे प्रभू कृपेने 2 प्रकारे आहे. 1. देहाच्या परिघावर देह जीवित राहावा यासाठी देहादी इंद्रियांनी भौतिक वस्तुजगताचे उपभोग घेत जगणे. आध्यात्मिकदृष्ट्या मंदिराच्या सभामंडपात भजन, पूजन, कीर्तन, नर्तन, प्रवचन, श्रवण करत राहणे. 2. देहाच्या अंतःकरणामध्ये जीवाशिवाचा जीवात्मा आणि अंशात्मा यांचा योग जुळवून आणणे. म्हणजेच भौतिकदृष्ट्या मंदिराच्या सभामंडपातून गाभाऱ्यात जाण्याचे कुतूहल जागृत होऊन त्या मूर्तामधील अमूर्त शोधणे. परंतु मंदिराच्या सभामंडपामधून गाभाऱ्यात प्रवेश होण्यामध्ये एक फार मोठी अडचण आहे आणि तीच भौतिकामधून अध्यात्माकडे वळविणारी आहे. ही किमया साध्य झाली की ब्रह्मांडाच्या केंद्रस्थानी योगधामाच्या द्वारे दाखल होता येते. तेथे यथाकाळी मुक्ती प्राप्त होते. ही अडचण अशी आहे की आपण देहाच्या परिघावर जेव्हा भौतिक वस्तुजगताचे उपभोग घेत असतो, त्यावेळी आपण अन्य कोणाच्या तरी संपर्कात असतो, कोणाच्या तरी सहकार्याने उपभोग घेत असतो. कारण आपण एकट्याने कोणताही भौतिक उपभोग घेऊ शकत नाही. तेव्हा आपल्याला सप्तरिपू घिरतात. या रिपूंच्या आहारी जाऊन आपण वर्तन करत असतो.
परमात्म्याचा अंश म्हणजे आपल्या देहाच्या अंतःकरणामध्ये असलेला अंशात्मा सूक्ष्मातिसूक्ष्म परिपूर्ण शुद्ध परिपूर्ण पवित्र आहे. यामुळे आपण उपभोगांच्या संचिताने ग्रासलेले सप्तरिपूंनी घेरलेले अशुद्ध भौतिकाने व्यापलेले अपवित्र असतो. यामुळे अशा परिस्थितीत परिपूर्ण शुद्ध पवित्र असलेल्या अंशात्म्याशी आपला योग जुळवून येणे अशक्य असते. आता येथे ही सुद्धा एक विचित्र गोष्ट आहे पहा. तो अंतःकरणात असलेला अंशात्मा आपण स्वतःच आहोत असे असूनही संचिताने सप्तरिपूंनी उपभोगाने झाकोळलेले आपण आपल्या स्वतःलाच भेटू शकत नाही. तो योग जुळून येत नाही. देहासाठी आवश्यक भौतिक वस्तुजगताचा उपयोग करताना आपल्याला फार जपून राहावे लागते. प्रत्येक क्षणी सजग असावे लागते की वस्तुजगताचा हा उपयोग अनावश्यक तर नाही ना. तसे असेल तर तो उपयोग नसून उपभोग आहे. तो घेऊ नये. परंतु हेही तितकेच सत्य आहे की जर आपण आध्यात्मिक तत्त्वज्ञान जाणून घेतले तर त्या ज्ञानयोगे आपण सहजच अशा अनावश्यक भौतिक वस्तुजगताच्या उपभोगांपासून दूर राहतो. ती एक विशिष्ट आध्यात्मिक जाण आपल्याला येते. मग आता आपल्याकडून देह जीवित असण्यासाठी केलेले कर्म आपोआप अकर्म होते. पुढे यथाकाळी ही जाण सखोल जाऊन ते अकर्म विकर्म होते. आपण सहजावस्थेत भौतिक वस्तुजगताचा उपभोग घेत नाही तर जीवित राहण्यासाठी फक्त उपयोगच करतो. विकर्म हेच आपले सहजाचरण असते. सागराच्या लाटा जशा वाऱ्याने समुद्राच्या पृष्ठभागावर उसळत असतात परंतु कधीही सागराला सोडून विलग होत नाहीत. त्याप्रमाणे आपण भौतिकाचा उपयोग करताना लोभ प्रलोभनाच्या लाटा कितीही उसळल्या तरीही कुटुंबातच समाजातच राहूनही आपण कधीही आध्यात्मिक तत्वांपासून तिळमात्रही ढळत नाही, दूर होत नाही. आपल्यामध्ये आध्यात्मिक तत्वे चट्टानाप्रमाणे ठाम राहतात. बाह्यभागी आपण कितीही बदल केले तरी त्याचा अंतःकरणामध्ये काही फरक होत नाही. आपण बाह्यभागी बेमालून अभिनय करत नाटक करत असतो. आपण किती आणाभाका घेऊन निश्चय केला तरीही जेव्हा उपभोगाची संधी समोर येते तेव्हा आता हे एवढेच, एकदाच, आत्तापुरतेच असे मनात म्हणून तो उपभोग घेतो आणि त्याचे आपल्या बुद्धीने स्वतःशी समर्थन करतो. कारण उपभोगांची लज्जत, चव, हाव, आकर्षण गेलेले नसते. यामुळे आपण कुटुंब समाज यामध्ये आतून ढोंगी भोगी सोंगी असा वावर करत बाह्यभागी साळसूत सभ्य सदाचाराचा बुरखा जपत राहतो. अशा प्रकारे बाह्यभागी जरी आपण फसवत असलो तरी आपण स्वतःला फसवू शकत नाही. आपणच आपले चित्रगुप्त यमधर्म असतो. याचे संचित आपल्या न कळत आपल्याला चिकटते आणि ते संपवण्यासाठी त्याप्रमाणे आपण पुनर्जन्म घेतो. अशा प्रकारे आपण आयुष्यच जगत राहतो. परंतु जर आपण अध्यात्मयोगे जीवन जगण्याची युक्ती आत्मसात केली तर आध्यात्मिक बदल अंतःकरणामध्ये होतो. यामुळे एक प्रतिक्षिप्त क्रिया होते आणि आपण बाह्यभागीही बदलतो. आता दुःख लपविण्यासाठी ओढून ताणून मुखावर हास्य आणावे लागत नाही. ते आपोआप उत्स्फूर्तपणे चेहऱ्यावर उमटते. आता आत्मज्ञानाने जाणून आपण भौतिक आयुष्यापासून आपणहून दूर होतो. ही दुरी नैसर्गिक असते. याचा परिणाम म्हणून आपण जेथे जातो तेथे आपल्याकडून आनंद उधळला जातो. आपले अंतःजीवन आपले विद्यापीठ असते. तेथे आपल्याला आनंदाची किल्ली सापडते. आपल्याला प्रत्येक कृतीमधून आपण स्वतः आपोआप दूर होतो. येथे कृती, क्रिया, कर्म, काम आपोआप सहजच घडत राहते. आपण एकटे असलो तरी आनंदात असतो. आपण जे करू त्यामधून आनंद निर्माण होतो. आपण जेथे जाऊ तेथे आनंदाचा सुगंध दरवळत राहतो. जसे पाणी उताराकडे आपोआप वाहत जाते तसे आपल्याकडून आपोआप सत्कर्म, सुकर्म, सदाचार होत राहतो. सुखदुःख आपल्यासाठी हद्दपार होते कारण तेही आपण आनंदाने स्वीकारतो.
आपली प्रत्येक कृती उक्ती आनंदमय असते. या योगे आपण आत्मयात्रेच्या मार्गावर आपोआप चालू लागतो. आमच्या सोसायटीच्या सभोवती रस्ता करणे सुरू होते. तेव्हा रस्ता झाडू मारून साफ करायला काही महिला आल्या होत्या. त्यांच्याबरोबर एक तरुण मुकादम आला होता. मी अध्यक्ष असल्यामुळे तेथे उपस्थित होतो. तो मुकादम माझ्याजवळ मधूनच इंग्रजीमधून बोलत होता. त्या महिला कचरा गोळा केल्यासारख्या झाडू मारत होत्या. वास्तवात धूळ बाजूला करण्यासाठी झाडू मारायचा होता. ते पाहिल्यावर तो मुकादम मला म्हणाला, आय थिंक दे नीड डेमॉन्स्ट्रेशन फ्रॉम मी. असे म्हणून त्याने सहजच आनंदाने हातात झाडू घेऊन धूळ कशी साफ करून हवी आहे याचे प्रात्यक्षिक त्यांना दाखविले. त्या महिला त्याच्याजवळ घरगुती वागत होत्या. माझ्याकडून कोको कोल्याची मोठी बाटली मागून 2-2 घोट त्यांना प्यायला दिला. काम झाल्यावर मी त्याला त्याच्या इंग्रजी बोलण्याबद्दल विचारले तर तो मला म्हणाला, तो BA विथ इंग्रजी आहे, परंतु वशिला नसल्यामुळे ही नोकरी मिळाली, पोटासाठी स्वीकारली. मी एकटाच आहे, मला कोणीही नाही. जाता जाता तो म्हणाला, सर, माय अनएज्युकेटेड स्टाफ एव्हरी नून फीड मी ए स्मॉल बाईट फ्रॉम देअर लंच टिफिन. याला जीवन ऐसे नाम हो. हरि ओम.